कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिशा, का खाली बसलीयस? वर बस ना, तुझा पण उपास आहे की नाही? नाही असू देत, मी पाय तापते ना तुमचे, मग मी बसते इथेच। नाही नको, मी तुमच्या सोबत आहे ना, फोन वगैरे नको आता। एकतर हिचं पार्सल इथे आणून द्या आणि वर हिला 400 फोन करा। आता उचल ना, मला भूक लागली आहे। मम्माने पार्सल पाठवलं असेल, त्याचा फोन असेल का? अगं काहीतरी महत्वाचा फोन असेल बघ। हो, दामिनी आंटीचा कॉल। मम्माने माझं पार्सल हिच्याकडे तर नाही ना पाठवलं? हॅलो हॅलो दिशा, ऐक ना, तुझं पार्सल आहे ना, मी माझ्या रूम मध्ये आणून ठेवलंय। हा, ये लवकर। हो हो, सासू मामा आहेत समोर। मी त्यांना विचारते। हा, 1 मिनिट। अगं तू जरा डोक्यावर पडलीस का? काय बोलतेस? ओ, कौन कॉल आहे? 1 मिनिट 1 मिनिट। सासू माम, माझी ना एक मीटिंग आहे, त्यात कॉन कॉल आहे, मी अटेंड करून घेऊ का पटकन? हो कर की। हा, हॅलो, हा मॅम, मी आलेच। हा, अच्छा तुझी मीटिंग आहे का? बर बर बर, ठीक आहे। मग ह्या पार्सलचं काय करू? हो मॅम, मी लगेच आले, डोंट वरी, मी लगेच जॉईन होते। म्हणतच आहे सासू माम, मी पटकन जाते, अर्जंट उचलायचं आहे कॉन कॉल। हा, आईला याला काय अर्थ आहे ग? म्हणजे तू उपाशी आणि आम्ही तुपाशी। श्रीकांत, पण हा उपास मी आपल्या सगळ्यांसाठीच करतेय ना। मी काय म्हणतो, तू एकदा गुरुजींना विचारून बघ ना, हा उपास तुझ्याऐवजी मी केला तर चालेल का म्हणून। नाही, एकदा विचारायला काय हरकत आहे ना? नको हट्ट करूस। तिथे दिशाचा हट्ट, इथे तुझा हट्ट। क्या करे, कमबख्त प्यार जो तुमसे करते हैं। ठीक आहे, मग ह्याच प्रेमापोटी थोडं खाऊन घे। चल, ऐक ना, तू एकदा विचारून बघ ना, त्याला काय हरकत आहे ना? नको। हे घे। थोडी तू घे ना। आय एम सॉरी, मी नंतर येतो। काय तू घे। माफ। काय? तूही जेवला नसशीलच। तू भरवणार असशील तर मी खाऊ शकतो। बस। वाव, आई किती दिवसांनी तुझ्या हातचं खातोय। आई, एक बोलू? बोल ना। आई, गुरुजी घरी येणं, उद्या आपण आचार्यांना भेटायला जातोय। आई नो, हे सगळं खरंच खूप महत्वाचं आहे, पण आई हे व्रत उपवास हे करणं खरंच गरजेचं आहे का? म्हणजे हे बघ, मला माहिती नाही गुरुजी काय म्हणाले तुला, पण तुम्ही सगळेजण माझी काळजी नका करू। मला माहितीये मी काय करते ते। ठीक आहे, तू म्हणतेस ना, म्हणजे बरोबरच असणार। आय ट्रस्ट यू आई, आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत। मला माहितीये, आणि तू नको ह्याचा विचार करूस। 1-2 दिवसांचा तर प्रश्न आहे। आणि मला काय वाटतं की खरं तर महिन्यातनं 1-2 वेळेला हे असं व्रत करायला काहीच हरकत नाही। म्हणजे शिस्त आणि शरीराला एक सवय म्हणून रे। बरं, मी विसरलोच इथे काय सांगायला आलो होतो तर उद्याची सगळी तयारी झालेली आहे। ओके, सो तुम्ही दोघंही प्लीज निर्धास्त राहा।
हात धुवून आलीये मी पण. मी घेतला होता ने. ऐक ना, पोट भरलंय का तुझं? मला खूप भूक लागलेली, इतक्यात नाही भरणार. बघितलंस, सगळ्यांना सांगितलं की आईसारखा उपवास करणार. खोटारडी एक नंबरची कसं जमणार आहे आमचं? प्रीतम सर, अहो त्यांनी कधीच आयुष्यात उपवास केलेला नाही. भूक लागली असेल त्यांना, आणि त्यांच्या मनात उपवास करणं आलं म्हणजे हीच महत्वाची गोष्ट आहे का नाही? हो, मग चोरून का खाते असं? काही नाही का खोटारडी याचं हिचं भांड पडली. नाही नको नको, हे बघा देवी आहे ना, यातलं काय बी कळायला नको. अगं उलट हेच कळायला पाहिजे आईला. मला एक सांगा, ह्यो उपवास करण्यामागं त्यांचा काहीतरी चांगला हेतू असेल तर? नको ना भांड बिंड फोडायला. एकटीच खातीये बकासुरासारखी. हिच्या नारड्यात अडकत कसं नाही? मी मनात बोललेलं खरं होतं की काय? पाणी 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 कुठे? पाणी. प्रीतम सर, अहो असं बघत का उभे, वाचवा ना त्यांना. मी काय करू? मला नाही माहित काय करायचं. अहो ते बघ ना, त्यांच्या घशात घास अडकलाय. अहो उगाच त्यांना श्वास वगैरे अडकायचा, जीव जाईल त्यांचा. जीव जाईल? जाऊ द्या. पारू पारू. अरे अरे बापरे, हे काय झालं दिशाला? ओ माय गॉड, दादा बहिणी आहो, दिशाला काहीतरी. दिशा दिशा दिशा, तू वर बघ, तू वर बघ, वर बघ ना, वर बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.